नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या महापालिकेच्या निवडणुका चालू आहेत आणि त्याचं सगळं परत परत तेच बोलायला नको म्हणून जे काय आरोप प्रत्यारोप प्रचार वगैरे चालू आहेत त्यातला एक मुद्दा जो आहे तो अदानी आणि अंबानी, प्रामुख्याने उबाठा शिवसेना आणि काही प्रमाणात काँग्रेस पक्ष यांच्याकडून जे सत्ताधारी भाजप आणि शिंदे महायुती यांच्यावर आरोप होतात त्यामध्ये अदानी हा विषय प्रामुख्याने असतो, क्वचित अधूनमधून अंबानी हा विषय असतो. पण जणू काय सत्ताधारी केंद्रातले किंवा राज्यातले जी काय देशाची मालमत्ता आहे ती अदानी आणि अंबानी यांच्या घशात घालायला निघालेले आहेत, अशा प्रकारचा सूर लागलेला असतो. आता बऱ्याच दिवसांनी म्हणजे कधीतरी एकदा धारावीच्या पुनर्रचना रिडेव्हलपमेंटचा विषय निघाला होता, तेव्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी सगळ्या पक्षांना, सत्तेच्या बाहेर असलेल्या सगळ्या पक्षांना घेऊन अदानींच्या मुंबईतल्या मुख्यालयावर मोर्चा काढलेला मला आठवतो. त्यानंतर उद्धव ठाकरे आपल्या नेहमीच्या राजकारणात अदानी पण विसरून गेले, अंबानी पण विसरून गेले. अर्थात अंबानी विसरून गेले असं म्हणता येत नाही, कारण अंबानींच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी पार गुजरातमध्ये कुठे जामनगरला वगैरे थाटामाटात सहकुटुंब सहपरिवार उद्धव ठाकरे जाऊन आले. आणि कदाचित त्यामुळे असेल की त्यांच्या तोंडातून अंबानी हा शब्द निघत नाही, पण अदानी हा नित्यनेमाने निघत असतो. तर हे अदानी अंबानी प्रकरण काय आहे हे जरा आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि जे मी शीर्षक दिले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अदानी आणि अंबानी. खरं सांगायचं तर बाळासाहेब जेव्हा राजकारणात होते त्या काळात अदानी हे नाव कोणी ऐकलेलंच नव्हतं. आणि अंबानी म्हणजे मुकेश अंबानी, अनिल अंबानी वगैरे आहेत, त्यांचे वडील नव्याने उद्योगपती म्हणून उद्योग क्षेत्रामध्ये नावारूपाला येत होते. त्यांना धीरूभाई अंबानी म्हणून ओळखलं जायचं, पण त्यांचा जो रिलायन्स हा ब्रँड होता, तो ब्रँड रिलायन्स पेक्षाही ओनली विमल अशी एक जाहिरात लागायची, त्याच्यातून समोर यायचं. विमोल नावाचं जे काय कापड त्यांनी ब्रँड बनवला होता, विमल ब्रँड, आणि त्याच्यातून रिलायन्स ही कंपनी नावारूपाला आली. आणि बघता बघता इतर क्षेत्रामध्ये 1980-90 नंतर रिलायन्स उद्योग समूहाने इतकी मुसंडी मारली की देशातल्या भल्या भल्या उद्योगपतींना सुद्धा चक्रावून टाकत रिलायन्स हा देशातला सगळ्यात मोठा ब्रँड बनला. आणि धीरूभाईंच्या नंतर दोन भावांमध्ये वाटणी झाली. त्यात मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी या दोघांनाही रिलायन्स हा ब्रँड वापरण्याची संधी मिळाली. पण त्याचं सोनं करत असताना मुकेश अंबानी यांनी जिओ नावाचा स्वतःचा ब्रँड गेला 15-20 वर्षामध्ये उभा केला. असो, तो विषय नाही, विषय अदानी आणि अंबानी आहे. तेव्हा या देशात किंवा जगाच्या पाठीवर कुठेही जेव्हा तुम्ही डावे असता, तुम्ही पुरोगामी असता, तेव्हा त्या देशातले उद्योगपती हे त्या देशातल्या जनतेचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत, असा डंका पिटणं ही एक फॅशन बनून जाते. आणि त्यामुळे आज उद्धव ठाकरे हे किती पुरोगामी झालेत याचं मोजमाप करायचं असेल तर मग पहिलं लक्षात घ्यायचं ते अदानी आणि अंबानी या देशातल्या सर्वात मोठ्या उद्योगपतींना, उद्योजकांना शिव्या घालतात की नाही. आणि त्यामध्ये मला वाटतं उद्धव ठाकरे 100% यशस्वी होतील. त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे याला तर कदाचित मेरिट मिळून जाईल. पण हे लोक एक गोष्ट विसरून जातात की आपण ज्या बाळासाहेब ठाकरे या आपल्या आजोबा किंवा वडिलांचा वारसा सांगतो, त्यांच्यावर जे आरोप व्हायचे ते अगदी आज उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे करतात तसेच आरोप व्हायचे. कारण त्या कालखंडामध्ये जी शिवसेना उभी राहिली 1966 नंतर आणि 66 पासून 70-75 पर्यंत हळूहळू करत
मुंबईतली जी कामगार चळवळ आहे, जी डावी चळवळ आहे, ती डावी चळवळ मुळासकट उखडून टाकण्यासाठी बाळ ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे यांना काँग्रेस पक्षाने आणि देशातल्या भांडवलदारांनी कामाला लावलंय. बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना प्रमुख आणि त्यांचा पक्ष ही या देशातल्या उद्योगपतींची, प्रामुख्याने मुंबईत प्रस्थापित असलेल्या उद्योग समूहांची शिवसेना आहे किंवा त्यांची तैनाती फौज आहे, असा आरोप सरसकट तत्कालीन समाजवादी, कम्युनिस्ट डावे करत होते. म्हणजे त्यावेळचे आपल्या वडिलांना, आजोबांना जी नावं ठेवली जायची, जे आरोप केले जायचे डाव्या लोकांकडून, तेच आरोप आज उद्धव ठाकरे डाव्यांच्या खांद्यावर हात ठेवून भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीवर करतायत. किती विरोधाभास आहे बघा. आणि ती फॅशन असते. आज सुद्धा आपल्या देशामध्ये बिर्ला आणि टाटा हे मोठे उद्योग समूह आहेत, छोटे नाहीत. अदानी अंबानींच्या तुल्यबळ म्हणता येतील असे बिर्ला आणि टाटांचे उद्योग समूह आहेत, पण त्यांचं नाव कोण घेत नाही. पण अदानी अंबानी यांचं नाव जोर शोरात घेतलं जातं आणि त्या सगळ्या गर्दीतून घोषणा द्यायला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पुढे असतात. आता हा आरोप झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस असतील, नरेंद्र मोदी असतील, भाजप असेल, एकनाथ शिंदे असतील, महायुतीचे इतर नेते असतील, ते काय उत्तर देतात हे बाजूला ठेवा. मला आठवण हे सगळं झाल्यानंतर एवढ्यासाठी आली की ज्या काळात शिवसेना फक्त मुंबई महापालिका आणि ठाणे, कल्याण या मर्यादित होती आणि महापालिकांच्या निवडणुकीपुरतीच मर्यादित होती. जवळजवळ पहिली 25-24 वर्ष शिवसेना ही महानगरपालिकांच्या निवडणुकीपुरती किंवा नगरपालिकांच्या निवडणुकीपुरती मर्यादित होती. एखाद दुसरा चुकून मागून आमदार आला तर किंवा इतर मार्गाने, म्हणजे महापालिकेतून विधान परिषदेत पाठवला जाणारा आमदार सोडला तर शिवसेनेच्या वाट्याला निवडून येणारे, विधानसभेत निवडून येणारे आमदार नसायचे. रमेश प्रभू आणि वामनराव महाडिक हे दोन निवडणुकीत निवडून आलेले आमदार आहेत. तर प्रमोद नवलकर आणि छगन भुजबळ हे सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले आमदार आहेत. म्हणजे 1966 पासून 1990 पर्यंत ज्या अनेक विधानसभा निवडणुका झाल्या, त्या 5-6 विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला फक्त 4 आमदार निवडून आणता आले होते. 1990 मध्ये विधानसभेमध्ये शिवसेना हा 2 नंबरचा पक्ष म्हणून निवडून आला. पण या सगळ्या कालखंडामध्ये बाळासाहेब हयात असेपर्यंत बाळासाहेबांवर सगळ्या डाव्या पक्षांनी, पुरोगामी पक्षांनी भांडवलदारांचा बगलबच्चा किंवा भांडवलदारांचा दलाल असा आरोप केला होता. आणि अशाच कुठच्या तरी महापालिका निवडणुका चालू होत्या. मला वाटतं 1973च्या निवडणुका असतील किंवा अशा काहीतरी होत्या. आणि मला आठवतं शिवाजी पार्कच्या एका भव्य मेळाव्यामध्ये बाळासाहेबांनी त्यांच्यावर टाटा बिर्लांचे दलाल किंवा टाटा बिर्लांचे काय ते गुलाम असा आरोप झाला. त्याला उत्तर दिलेलं होतं आणि ते फार गमतीशीर उत्तर होतं. आणि म्हणून आज मला ती आठवण तुम्हाला सांगावीशी वाटते. ती आठवण अशी आहे की त्या सभेमध्ये बाळासाहेब ठाकरे सगळ्यात शेवटी भाषण करायचे शिवाजी पार्कच्या मेळाव्यामध्ये. आणि ते भाषण करत असताना अचानक सुरुवातीच्या 4-5 मिनिटांनंतर त्यांनी समोर जमलेल्या हजारो श्रोत्यांना उद्देशून एक प्रश्न विचारला की तुमच्या जवळपास कोणी डबे घेऊन फिरतोय का, डबा वाजवत फिरतोय का, डबडं वाजवत फिरतोय का. त्या काळामध्ये वर्गणी गोळा करणं, देणगी गोळा करणं यासाठी नाणी ज्याच्यात टाकता येतील असे सीलबंद डबे वरती नाणं टाकण्यापुरतं भोग पाडून फिरवले जायचे आणि त्याच्यातून वर्गणी गोळा केली जायचे. तो डबा वाजवला जायचा आणि त्यात नाण्यांचा खळखळाट ऐकला की लोक 4 आणे 8 आणे काय असेल टाकायचे, 10 पैसे 25 पैसे वगैरे. तर असे डबे खरोखरच त्या दिवशीच्या शिवसेना मेळाव्यामध्ये असे डबे श्रोत्यांमधून फिरवले जात होते. तेव्हा बाळासाहेबांनी विचारलं, तुमच्या जवळपास कोण डबे फिरवतोय का.
तर लोकांनी अर्थात कोरसने त्याला सार्वत्रिक उत्तर दिलं, येस येस, आमच्याकडे आत्ता कोणतरी गेला होता, तिकडे गेलाय, आता तिकडे गेलाय, वगैरे वगैरे. पण गंमत अशी की तो डबा म्हणजे काय याचं जे बाळासाहेबांनी उत्तर दिलं होतं ते जर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी बघितलं असतं किंवा त्यांना आठवत असतं तर आज आपण अदानी अंबानी बद्दल काय बोलतोय याचा एक वेगळं चित्र त्यांच्या समोर उभं राहिलं असं. बाळासाहेब त्या भाषणामध्ये म्हणाले की मला टाटा बिर्लांचा दलाल म्हणतात. टाटा बिर्लांसारख्या भांडवलदारांसाठी मी कामगार चळवळी मोडीत काढतो, कामगार संघटनांवर कम्युनिस्टांवर हल्ला करतो असा आरोप करतात. माझे मालक कोण आहेत तर टाटा आणि बिर्ला आहेत असा आरोप होतो आणि त्यांच्याकडूनच शिवसेनेला बलिदा मिळतो कम्युनिस्टांना ठोकण्यासाठी. टाटा बिर्लांकडून उद्योगपतींकडून पैसा मिळतो असा आरोप करतात. तो खरा आहे, तो खोटा नाही. तुमच्याकडे जे डबे फिरतायत त्यातला एक डबा हा टाटांचा आहे आणि दुसऱ्या डब्याचं नाव बिर्ला आहे. वर्गणी गोळा करण्यासाठी किंवा देणगी गोळा करण्यासाठी जे डबे वाजवून शिवाजी पार्कात फिरवले जात होते ते डबे म्हणजेच माझे टाटा आणि बिर्ला आहेत असं बाळासाहेबांनी ठणकावून सांगितलं होतं. सांगायचा मुद्दा इतकाच मित्रांनो की बिनबुडाचे बेताल आरोप हे उद्धव ठाकरे यांच्या वडिलांवर, जन्मदात्यावर आणि आदित्य ठाकरे यांच्या आजोबांवर सुद्धा झालेले आहेत. आज त्या आजोबाचं दुर्दैव इतकंच आहे की त्याला ज्या आरोपाचा सामना करावा लागला होता ते आरोप करणाऱ्यांचा वारसा बाळासाहेबांचा पुत्र आणि नातू चालवतोय. हा केवढा मोठा विरोधाभास आहे लक्षात घ्या की आपल्याकडे कसलाही पुरावा नाही. अशा वेळेला आपल्या प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी बिनबुडाचे आरोप करायचे. ज्या संयुक्त महाराष्ट्र समितीचं प्रामुख्याने नेतृत्व समाजवादी आणि कम्युनिस्ट अशा डाव्यांकडे होतं त्यांनी कायम शिवसेनेला वसंतराव नाईक यांची बटीक, काँग्रेसची बटीक असा शब्द वापरलेला आहे. बटीक याचा अर्थ पुराण काळामध्ये रखेली असा असायचा. ठेवलेली बाई म्हणजे रखेली. तेव्हा शिवसेनेला काँग्रेसची बटीक ठरवणारे जे होते आज त्यांच्या बरोबरीने जाऊन उद्धव ठाकरे ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथ शिंदे आणि महायुती यांच्यावर आरोप करतात तेव्हा मला असं कधी कधी वाटतं की कदाचित पुढल्या काळामध्ये ज्या कृष्णा देसाईच्या हत्येचा आरोप शिवसेनेवर झालेला होता त्या कृष्णा देसाईची पुण्यतिथी सुद्धा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जोराशोरामध्ये वाजत गाजत पुढल्या जून मध्ये साजरी करू शकतील. करायलाही हरकत नाही, कारण तुम्ही एवढे डावे झालात तर मी आणखीन किती डावा झालोय याचा तो सगळ्यात मोठा पुरावा असेल. जरा जुन्या काळातले मार्मिक आपल्या पित्याने चुलत्याने काढलेली व्यंगचित्र, त्यावर केलेल्या कॉमेंट, या सगळ्या ठाकरे बंधूंनी आणि त्यांच्या वारसांनी मुद्दाम चाळाव्यात अशी माझी अपेक्षा, इच्छा आहे. कारण त्यातून त्यांना आपला पिता, आपला वारसा म्हणजे काय, आपल्या परिवाराचा वारसा म्हणजे काय त्याची निदान जाणीव होईल. अदानी, अंबानी किंवा देशातले उद्योगपती यांच्यावर बेछूट आरोप करताना आपण कोणाचा वारसा चालवतोय याच्याकडे तरी जोळसपणे बघायला शिका. बाकीचं राजकारण होत राहील, बाकीचं राजकारण नक्की होत राहील. उद्योगपती हा समाजाचा गुन्हेगार असतो, कारण तो कामगारांचं शोषण करतो. ही जी 150-200 वर्षापूर्वी एक पॉलिटिकल थिअरी तयार करण्यात आली, त्याला मार्क्सवाद किंवा काय समाजवाद तुम्ही म्हणाल, तो त्याचा कालावधी संपलेला आहे. औद्योगिक क्रांतीमधून जी व्यवस्था, अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था निर्माण झाली त्यामध्ये यंत्राचा, उत्पादन व्यवस्थेचा अधिकार ज्याच्या हाती असतो तो समाजाचं
शोषण करतो, ही जी भूमिका आहे, त्यातून तयार झालेला मार्क्सवाद आणि त्यातून तयार झालेली डावी भूमिका जी आहे, त्याच्या विरोधात दंड थोपटून बाळासाहेब ठाकरे उभे राहिले होते आणि कारखाने बंद पडू देऊ नका, कारखान्यातून रोजगार निर्माण होतो, त्यामुळे कामगारांचे हक्क टिकवले पाहिजेत, पण कामगारांचे हक्क टिकवण्यासाठी कारखाने उद्योग बंद पडता कामा नयेत, ही भूमिका बाळासाहेब मांडत होते. गिरणी कामगारांचा संप बेमुदत दत्ता सामंतांनी केला, त्याला बाळासाहेबांनी कडाडून विरोध केला होता, कारण गिरण्या चालू राहिल्या तर रोजगार चालू राहील आणि गिरणी मालकांना गिरण्या चालू ठेवायच्या नाहीत, अशा वेळेला त्या गिरण्या बेमुदत संपाने मोडकळीला आणल्या तर जमिनी मोकळ्या करून विकल्या जातील, तिथे मोठमोठे टॉवर बांधले जातील, म्हणून बेमुदत संपाला बाळासाहेबांनी विरोध केला होता. तेव्हा बाळासाहेब मालकांचे, उद्योगपतींचे समर्थक होते की रोजगार देणाऱ्या उद्योगाचे समर्थक होते? अदानी अंबानी बोलून आपण कुठला रोजगार निर्माण करू शकलो याचा तरी विचार कराल? 30-40 वर्षापूर्वी एक सामान्य घरात जन्मलेला गौतम अदानी नावाचा माणूस आज एवढा मोठा उद्योग उभा करतो, लाखो लोकांना रोजगार देतो. तसा एक मराठी माणूस शिवसेना गेल्या 50-60 वर्षात का उभा करू शकली नाही, याचं उत्तर कधी देणार आहात का? मेरिट मध्ये पास होणाऱ्याला शिव्या द्यायच्या, त्याच्या नावाने बोटं मोडायची आणि आपण साधं 35% मार्क मिळवून सुद्धा उत्तीर्ण व्हायचं नाही. यापेक्षा बाळासाहेबांचं वारसा म्हणणारे हे जे कोणी आहेत, त्यांची अवस्था वेगळी आहे का? अदानी अंबानी तुम्ही ओरडता, तेव्हा आपल्या पित्यावर काय आरोप झाले होते तो इतिहास जरा तपासून बघा. ते आरोप करणाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून, मांडीला मांडी लावून चालायचं, बसायचं. याला बाळासाहेबांचा वारसा म्हणत नाहीत. त्यांच्यापासून बाळासाहेबांचं खरं अपत्य शिवसेना वाचवणं आवश्यक होतं आणि म्हणून मला नेहमी एकनाथ शिंदे यांचं कौतुक वाटतं की त्यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या तावडीतून शिवसेना सोडवली आणि वाचवली आहे. तो बाळासाहेबांचा वारसा आहे आणि म्हणून त्यांच्यावर सुद्धा अदानी अंबानी असा आरोप होतो. तेव्हा मला बाळासाहेबांचे ते डबे आठवतात. त्या डब्याचं नाव बिर्ला होतं आणि टाटा होतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.